सोलापूर शहरात 165 कोटी रुपये खर्च करून होडगी रोड ते विमानतळ आणि त्यापुढे जेऊरकडे जाणारा 29 किलोमीटर लांबीचा रस्ता महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून करण्यात आला आहे। हा रस्ता गेली महिनाभर झालं महापालिकेच्या वादामुळे गाजतोय। सध्या या रस्त्याचं काम थांबवण्याचा आदेश गेल्या आठवड्यात महापौर विनायक कोंड्याल तसेच आयुक्त सचिन ओंबासे यांनी दिला। त्यामुळं 8 दिवस काम दिवस रात्र सुरूच होतं आणि त्यानंतर हे काम थांबलेलं आहे। मात्र या रस्त्याच्या कडेला ही जी काही चिखलाची पोती जी की या सिमेंटच्या रस्त्यावर पाणी मारण्यासाठी टाकली होती ती अशी गोळा करून रस्त्याच्या कडेला टाकली आहेत आणि रस्त्याच्या बऱ्याच ठिकाणी आपल्याला असे हे घाणेरडं ओंघळवाणी दृश्य दिसेल। महिला हॉस्पिटलपासून ते विमानतळापर्यंत रस्त्याच्या आजूबाजूला जो काही फुटपाथ आहे तोही अर्धवट स्थितीमध्ये आहे। नागरिकांची, व्यावसायिकांची, दुकानदारांची प्रचंड मोठी गैरसोय या माध्यमातून होत आहे। मात्र या महत्त्वाच्या अशा प्रश्नाकडे महापालिकेचे अधिकारी असतील तसेच सोलापूर महापालिकेचे पदाधिकारी असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील यांना याकडे लक्ष द्यायला वेळ नाही। त्यामुळं नागरिकांना प्रचंड असा त्रास सहन करावा लागतो आहे। तुम्ही कुठंही पहा या सिमेंटच्या रस्त्याच्या दुतर्फा अशी चिखलाची घाणेरडी पोती गोळा करून टाकली आहेत। त्यामुळे जिकडं पाहावं तिकडं दुर्गंधी आणि या झालेल्या रिमझिम पावसामुळं प्रचंड असा घाण वास या पोतेच्या माध्यमातून येत आहे। आणि या गंभीर बाबीकडे महापालिकेचे आरोग्य निरीक्षक तसेच महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीचे अधिकारी असतील किंवा महापालिकेचे अधिकारी असतील हे लक्ष द्यायला तयार नाहीत। बरेच दिवस हा रस्ता गाजतोय तरीही या आजूबाजूचा जो काही नागरिक रहिवास परिसर आहे, दुकाने आहेत, त्यांना येण्या जाण्यासाठी रॅम्प केले नाहीत। आणि त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे गेल्या वर्षभरापासून या रस्त्याचं काम करणार असं ही कंपनी सांगत होती। त्यांनी वेळोवेळी महापालिकेला तशा सूचना दिल्या, पत्र पाठवली, मात्र या बाबीकडे महापालिकेनं लक्ष दिलं नाही। आणि आता जवळपास 80% काम पूर्ण झाल्यानंतर सोलापूर महापालिकेने महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट या कंपनीला पत्र पाठवून या रस्त्याचं काम थांबवा असे आदेश दिले। आणि आता गेल्या 2-3 दिवसापासून हे काम थांबलेलं आहे। हे काम थांबल्यामुळं सगळ्यात जास्त त्रास कोणाला होत आहे तर तो फक्त इथल्या सोलापूरच्या नागरिकांना होत आहे। या भागातील रहिवाशांना जे दररोज या रस्त्यावरून ये-जा करतायत त्यांना त्रास होत आहे। आणि विशेष म्हणजे या सोलापूर शहर हद्दीतील विषय मी सांगतोय की महिला हॉस्पिटल ते विमानतळापर्यंत जवळपास 5 ते 6 किलोमीटरचा जो रस्ता आहे यासाठी 30 कोटी रुपये खर्च झाले आहेत। या रस्त्याचं काम 80% पूर्ण झालं आहे। आणि आता महापालिकेचे ड्रेनेज विभागाचे अधिकारी आणि पाणीपुरवठ्याचे अधिकारी हा रस्ता जवळपास 12 ते 13 ठिकाणी फोडावा लागेल असं सांगतायत आणि त्यासाठी 7 ते 8 कोटी रुपये खर्च येणार आहे। हे पैसे महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनी देणार की महापालिका खर्च करणार याबाबत मात्र आता खूप मोठं कोडं आहे। 7 ते 8 कोटी रुपये या नव्या कोऱ्या रस्त्याला फोडून ड्रेनेज आणि जलवाहिनी टाकण्यासाठी खर्च करावा लागणार आहे। म्हणजेच महापालिकेचे अधिकारी आणि महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीचे अधिकारी यांच्यामध्ये ताळमेळ नसल्यामुळे सोलापूर शहर गरज नसणाऱ्या या केलेल्या रस्त्याच्या त्रासाला कंटाळली आहे हेच यातून दिसून येतं। भव्य लक्झरी रिसॉर्ट, डेस्टिनेशन वेडिंग, प्री वेडिंग, कॉर्पोरेट इव्हेंट, सोशल इव्हेंट करण्यासाठी आता सोलापूर पासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य लक्झरी रिसॉर्ट, 7000 स्क्वेअर फीटचा मोठा बँक्वेट हॉल, तब्बल 40,000 स्क्वेअर फीटचा भव्य लॉन, 12,000 स्क्वेअर फीटचा छोटा लॉन, वॉटर पार्क, ऍडव्हेंचर पार्क, VR गेम्स, किड्स प्ले एरिया, आर्किड गेम्स, राहण्यासाठी सर्वोत्तम अशा 100 लक्झरी रूम्स। यामध्ये टेंट, कॉटेजेस, क्लासिक रूम, फॅमिली रूम्स, विलाज तसेच रेसिडेन्शियल स्वीट्सचा समावेश। पण हे एवढं भारी सगळं कुठे तर कोंडी अकोलेकाठी रोडवर हॉटेल चित्राज ग्रुपनं उभारलेलं भव्य असं चित्राज सिटी साइड रिसॉर्ट मध्ये। मग आजच आपलं सेलिब्रेशन बुक करा। संपर्क 8956 03 3101।